ज्यावेळेस सर्पदंश झाला त्यावेळेस माझे पूर्ण शरीर स्तब्ध झाले होते, पूर्ण पॅरालाइज झाल्यासारखे पूर्ण शांत पडले होते. 21 वर्षाचा पेशंट, एक फिमेल पेशंट आपल्याकडे साधारणतः काही दिवसांपूर्वी स्नेक बाईटच्या हिस्ट्रीने मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अकोले येथून आले होते. आपल्याकडे येण्यापूर्वी पेशंटने एका प्रायव्हेट हॉस्पिटलला प्रायमरी केअर केली होती, पण काही कॉम्प्लिकेशन्स जाणवल्यामुळे आपल्या इथे ते पेशंट रिफर करण्यात आले होते. पेशंट आली तेव्हा ती अर्धवट शुद्धीमध्ये होती, हातपाय हलवता येत नव्हते, डोळे उघडता येत नव्हते, श्वास घ्यायला त्रास होता, म्हणजेच रेस्पिरेटरी पॅरालिसिस होता. अशा वेळेस आपण कोब्रा बाईटचं सस्पेक्शन करून न्यूरोटॉक्सिसिटीचे साइन सिम्पटम्स पकडून तिला प्रोटोकॉल प्रमाणे अँटी स्नेक विनम आणि सपोर्टिव्ह केअर, ऑक्सिजन अशी ट्रीटमेंट दिली. प्रोटोकॉल प्रमाणे ट्रीटमेंट दिले आणि त्याचप्रमाणे पेशंटच्या शरीराने अतिशय उत्तम रिस्पॉन्स केल्यामुळे आपण तिला व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचवले. पेशंटनी छान रिस्पॉन्स केला, हळूहळू तिचे हातपाय व्यवस्थित हालायला लागले, न्यूरोटॉक्सिसिटीमधनं ती बाहेर आली. इतर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे किडनीला होणारी सूज, लिव्हरला होणारी सूज, लघवीचं प्रमाण कमी होणे, या सगळे कॉम्प्लिकेशन, तसेच जिथे हाताला तिला साप चावला होता तिथले कॉम्प्लिकेशन्स, लोकल नेक्रोसिस, गँग्रीन, सूज असे प्रकार टाळण्यात आपल्याला टीम अप्रोचमुळे यशस्वीपणे आपण त्याला करू शकलो आणि योग्य पद्धतीने प्रोटोकॉल प्रमाणे ट्रीटमेंट देऊन पेशंट काही दिवसांनी आपण घरी सोडला. माझे नाव सरिता भाग्यवंत सोनवणे, मी अकोलेवरून आले आहे. मी घरात काम करत असताना सर्पदंश झाला, तरी वेळ न घालवता आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो व तिथून ट्रीटमेंट चालू केली. परंतु तिथे त्रास जास्त झाल्यामुळे आमच्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला मेहता हॉस्पिटल येथे जाण्याचं सजेस्ट केले व आम्ही वेळ न घालवता मेहता हॉस्पिटलमध्ये आलो. ज्यावेळेस आम्ही येथे मेहता हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेसला येथील डॉक्टरांनी ICU मध्ये ॲडमिट करून पुढील ट्रीटमेंट आम्हाला चालू केली. मेहता हॉस्पिटलमध्ये येताना मी पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होते, परंतु येथील डॉक्टरांनी व स्टाफनी वेळ न घालवता माझी ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टरांनी मला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली व आज 4था दिवस आहे व आज मला बरं वाटत आहे.